तर आता 70-80 म्हशी आहेत आपल्या आणि जवळपास 100 लिटर पर्यंत दूध जातंय. हो. ओके. सगळ्यात महागाची म्हैस कोणती तुमच्या दोघा तिघांपैकी? आता समजा महागाच्याच म्हशी घ्यायचे. म्हणजे सगळ्यात समजा तिघांमध्ये पण तुम्ही पुढच्याच म्हशी दादा. हा. 2 लाखापर्यंत. हायेस्ट 2 लाखाची किंवा 1.5 लाखाची 1,80,000ची अशी एखादी म्हैस असते ना आपल्या सगळ्या खंडात? आहेत ना. 2 लाखाची का? हा. ओके. दूध किती देते 2 लाखाची आहे 17-18 ती? देते. 17-18 लिटर. आता हे पलीकडं आपली बैलगाडी आणि ते पसार दिसायला लागलाय. खाणं सगळं सोबतच, फॅमिली सोबतच तुमच्या असते. म्हणजे जेणेकरून समजा तुमचं जे काही प्रवास आहे त्याच्यात तुम्ही उपाशी वगैरे राहू नयेत. हो ना, समजा सोबत लागते ना. आम्ही सगळं दुधाला गेले जनावर सांभाळायला लागते. हां हां. आजार वगैरे काही असतात का ह्यांच्यामध्ये म्हशीला वगैरे? हा. परेशानी होती. कोण येतं डॉक्टर आपल्याकडं? देवपती डॉक्टर साहेब. रवी देवकते. हो. आहे, चांगली ओळख आहे त्यांची आमची. हा. हो. म्हणजे सगळ्या डॉक्टरच्या ओळखीत मी कंपनीत कामाला असल्यामुळं सगळ्याच्या ओळखीत माझ्या. ते पण चांगले तर आम्हाला कवा बी हां हां आडी अडचणीला येते तर रातचं आडवलं ही जनावर तर. हां हां. सगळ्यात जास्त अडचण आडवल्यावरच येते. हा. हां हां कधी अडचण पडली तर कुठे बी येते. हां. आता परळ तालुक्यातले ते आंबोली तालुक्यात इकडे वर कुठे जरी असलं तरी पण रातचा फोन केला तरी ते येऊ शकते. येते तसं. गाडी घेऊन लगेच म्हणत नाही असं व्हायचं ते जाणार. त्याचे सहकार्य चांगले आम्हाला. बरं बरं. चालतंय. आता म्हणजे तुमचं जे काही समजा म्हशीचा जे प्रवास आहे, आता किती गावं चेंज केलेत तुम्ही आतापर्यंत? आता 4-5 चेंज केले तर. 4-5 गावं चेंज केलेत. हो. एका दिवसामध्ये म्हणजे समजा आता 1 एकर फळ आहे ऊसाचा, किती दिवसात संपत आहे आपल्या 70-80 जनावरांना? एकरभर 1 दिवसाला लागते. एका दिवसात एकरवर? हो. अरे बापरे. हां 1 ते 2 दिवस जाते. याचं पण काय झालं. हां हां.